धक्काबुक्की करू नका, शिस्तीत शूटिंग घ्या. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ज्याची सुप्रसिद्ध बगाड यात्रा म्हणून ओळख आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा. आपण सध्या या बगाड यात्रेमध्ये आहोत. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत ते संपूर्ण गुलालाने नाहून झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंगपंचमीच्या दिवशीच या ठिकाणी यात्रा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उत्साह यात निर्माण करण्यात येतो. आपण सध्या बातचीत करणार आहोत गावकऱ्यांसोबत. कशा पद्धतीने यात्रा असतील, नक्की या यात्रेचं महात्म्य काय? या यात्रेचं सर्वसाधारण रंगपंचमी दिवशी ज्या मालकानं नवस केलेला असतो तो नवस फेडण्याच्या कामी हा रथ निघालेला असतो आणि तो रथ सोनेश्वरपासून देवळापासून सोनेश्वरला येतो. येताना मोकळा रथ असतो आणि जाताना तो बगाड्यात टांगून घेऊन देवळापर्यंत जात असतो. किती दिवस हा यात्रा सुरू असते? काय 6 महिन्याचा कालावधी या यात्रेमध्ये जात असतो. नव्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते. शिडाची कळकट नव्याच्या पौर्णिमेला तोडली जातो. त्या नक्की बगाड यात्रेचा मान आहे तो त्या बगाड्या आहे तो कसा हे घेतला होता? हा, या यात्रेचा बगाडाचा मान अशा पद्धतीने ठरवला जातो. होळी पौर्णिमे दिवशी रात्री 12च्या नंतर सर्व लोक गावकरी परगावचे लोक देवळात नवस करण्यासाठी आलेले असतात. नवस हे इथंच होतात खाली, पण त्याची फेड करण्यासाठी तिथं देवळात प्रसाद लावला जातो. त्या प्रसादासाठी कमीत कमी 50 ते 55 लोक बसतात. नंबरला चिठ्ठ्या टाकून त्यांची नावं जाहीर होतात आणि त्या नंबरप्रमाणे त्यांना बसावलं जातं. प्रत्येकी 5 गहू लावले जातात. त्या देवा डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2, बाजूला 1 गहू असे एकूण 5 गहू लावतात. उजव्या बाजूचा प्रसाद आला की तो बगाड्या म्हणून त्याचा मान ठरला जातो. डाव्या बाजूचा प्रसाद आला तर तो मान ठरत नाही, मग पुढच्या नंबरवर त्याची ही होती. नक्कीच एक अनोखी परंपरा या बगाड यात्रेला अजून ती म्हणजे खिलार बैलांच्या जोडीच्या साह्याने हे बगाड आहे ते खेचलं जातं. नक्की याच्या मागचं रहस्य काय? तसं सांगायचं झालं तर हे बगाड म्हणजे काळभैरवनाथांचा रथ आहे आणि काळभैरवनाथ हे शंकरांचा अवतार आहे आणि शंकरांचं जर का वाहन आपण बघितलं तर ते नंदी आहे. म्हणूनच या बगाडाला नंदीची परंपरा आहे. म्हणजे खिलार बैल या बगाडाला झुंपली जातात आणि या खिलार बैलांच्या साह्यानं हा रथ गावामध्ये ओढत आणला जातो.
किती बैलजोड्या या रथामध्ये असतात आणि एकूण टोटल किती बैल हे या ठिकाणी खेचत असतात? या रथाला टोटल 5 किंवा 6 बैल जोडल्या जातात, म्हणजे 10 किंवा 12 बैल असतात. शेतामध्ये 12 बैल असतात आणि डांबरला लागल्यानंतर, रस्त्याला लागल्यानंतर चांगल्या रस्त्याला 10 बैल असतात, म्हणजे 5 जोड्या असतात. त्यामध्ये दुर्वीची 2 बैल अतिशय महत्वाची असतात. त्यानंतर चावरीची म्हणजे पुढच्या वांड्यामध्ये झोपलेली बैल. त्यानंतर लागोपाठ असे 3 ते 4 वांडे असतात, म्हणजे 6 बैली, 8 बैली, 10 बैल आणि 12 बैल. अशा प्रकारे बगडाला पुढच्या बाजूला बैल झोपली जातात आणि वाजत गाजत हा गाडा गावापर्यंत नेला जातो. कधीपासून का तुम्ही आता इथं आणि काय सांगाल या यात्रेबद्दल? ही पारंपरिक यात्रा आमची पूर्वीन पार चाललेलं आहे. लोक म्हणतात 300-350, पण त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झाली चाललेली आहे. आता तुम्ही काय अनुभव यात्रेचा आनंद काय अनुभवताय तुम्ही? आता कसं आहे, बैल झुपणे, गाडा ओढणे, गावात पोचवणे, हाच आमचा आनंद आहे या बघायचा. या ठिकाणी आपण सध्या पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणात गावकरी असतील किंवा ते भाविक भक्त असतील या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार सोनवणे, नवराष्ट्र मराठी, बावधन, सातारा.